नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे ऊर्जा काम करत बसलेली आहे आणि पूर्वाने सुद्धा ठरवलेलं आहे की ऊर्जाला आता कोणत्याही गोष्टी विचारून त्रास द्यायचा नाही. पण एक गोष्ट तिच्या लक्षात असते, ती म्हणजे 27,500 रुपयांची. एवढे पैसे ऊर्जाने कुठून आणले, नक्की काय केलंय, ही काळजी तिला वाटत असते. म्हणून ती ऊर्जाकडे येते आणि तिला पाणी देते. ती म्हणत असते की आई मला पाणी दे, पाणी हवं आहे. आणि मग पूर्वाने तिला पाणी दिलेलं असतं आणि तिला एकच प्रश्न विचारलेला असतो की ऊर्जा, मी तुला कुठल्याही विषयावर बोलून त्रास नाही देणार, पण फक्त एक गोष्ट मात्र मला खटकते आणि ती म्हणजेच की तू त्या दिवशी जे पैसे आणले, म्हणजे तुला बघायला पाहुणे आले होते आणि त्या दिवशी तू शौर्याला पैसे आणून दिले 27,500 रुपये, ते कुठून दिलेस, नक्की काय केलेस, एवढे पैसे कुठून मॅनेज केले? तेव्हा मात्र ऊर्जा म्हणत असते की कत्री सरांकडून घेतलेत. आई म्हणते अगं एवढं मोठं? तेव्हा ती सांगते की हो, उधारीवर घेतलेत मी कत्री सरांकडून. आई म्हणते अगं पण ऊर्जा, एवढं सगळं करण्यात एकदा बोलायचं तरी ना गं माझ्याशी. तेव्हा ऊर्जा म्हणते की हो आई बरोबर आहे, पण त्या दिवशी कोणता पर्यायच नव्हता ना, कारण शौर्याचे पैसे मला ठेवायचे नव्हते, त्याचे पैसे त्याला देऊन टाकायचे होते, म्हणून या सगळ्या गोष्टी मी केलेल्या आहेत. तेव्हा ऊर्जा आईला समजून सांगत असते. आई म्हणत असते अगं पण एवढं मोठं कर्ज घेण्याआधी एकदा माझ्याशी बोलायचं तरी ना, आपण बघितलं असतं दुसरं काही मार्ग निघतोय का, असं आई तिला सांगत असते. तेव्हा मात्र इकडे ऊर्जाचं एकच म्हणणं असतं की नाही, मला शौर्याचे पैसे द्यायचे होते. अगं कत्री सरांचे पैसे मी थोडे थोडे करून देईल ना, आणि असंही त्यांना ज्युनियर वकिलाची गरज आहे ना. आई म्हणते अगं 1,000-500 करून कधी देणार आहेस त्यांचे हे पैसे, काय गरज काय होती एवढं सगळं करण्याची? ऊर्जा म्हणते की हो आई बरोबर आहे, मी देईल. आणि त्यांचा जो असिस्टंट आहे ना, त्याने मला सांगितले मी जर वेळेत काम पूर्ण करून दिलं ना, तर तो वेळच्या वेळी मला काम देईल आणि बऱ्यापैकी काम देईल, तर सगळं व्यवस्थित होईल. अशा पद्धतीने सगळ्या गोष्टी सुरू झालेल्या असतात. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत आहे, तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की आता पूर्वा म्हणत असते बरोबर आहे, सगळं माझ्या लक्षात येते, पण पुढे काय? तेव्हा ती म्हणते की हो मी देईल, आणि आत्ता जे ॲफिडेविट करायचे आहेत ना, त्यानंतर होईल सगळं गं, मी देईल. म्हणजे त्यांनी बऱ्यापैकी काम मला द्यायचं ठरवलंय, तर गोष्टी सॉल्व्ह होऊ शकतात, असं ऊर्जा तिच्या आईला सांगत असते. त्याचवेळी पूर्वा म्हणते बरोबर आहे, पण बघ जरा विचार कर. ऊर्जाचं म्हणणं असतं की आई शौर्याचे पैसे देऊन टाकणं गरजेचं होतं आणि ते मी केलेलं आहे. काही झालं तरीही शौर्याचे पैसे उधार ठेवायचे नव्हते आपल्याला, असं तिने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. इकडे हर्षवर्धनला प्रश्न पडलाय. हर्षवर्धन म्हणत असतो की हे कसं शक्य? म्हणजे शौर्याच्या बाबतीत तुम्ही जे बोलताय याच्यावर कसा विश्वास ठेवू? तेव्हा आईसाहेब म्हणतात, म्हणजे आजी म्हणते की का का नाही ठेवायचा विश्वास? काहीही झालं तरीही शौर्य आणि ऊर्जा या दोघांचंही जीवापाड प्रेम आहे एकमेकांवर. मग हे कधीपासून चालू आहे, असे अनेक प्रश्न उभे राहिलेले असतात. आजी त्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला तयार असतात. आजी म्हणतात की हो, कदाचित आत्ता मला माहीत नाही मैत्री कधीपासून आहे, कदाचित पद्माच्या केसपासून चालू झाली असेल ती मैत्री, असं आजींनी सांगितल्यानंतर सगळ्यांना धक्का बसलेला असतो. तेव्हा आजी म्हणतात काय रे तुमचं चाललंय, तुमच्या मुलांचं तुम्हाला भलं दिसत नाही आहे का? मुलांच्या आयुष्याचा प्रश्न आहे आणि तुम्ही हट्ट धरून का बसलात? तिकडं ती पूर्वा ऐकायला तयार नाही आणि इकडं तुम्ही दोघं. तेव्हा आजीला आता दोघंही विचारू लागतात, पूर्वाचा काय संबंध आहे, म्हणजे तिलाही माहिती आहे हे? तेव्हा आजी सांगू लागतात की हो, जेव्हा मी शगुन घेऊन गेले होते ना, तेव्हा कळलं तिला. आता आजीने एवढा उद्योग केलाय, ह्या गोष्टी यांना कोणाला माहितीच नसतात आणि आता यांना सगळ्यांनाच टेन्शन येत असतं की आजीने काय काय केलंय. म्हणजे पूर्वाने पण हे सगळं आपल्यापासून लपवलंय. पूर्वा ह्या गोष्टीला तयार नाहीये, असं आजींनी सांगितल्यानंतर विजया म्हणते की कळतंय का तुम्हाला, काय बोलताय तुम्ही आईसाहेब? अहो लक्षात येते का? आता शौर्याच्या बाबतीतला निर्णय तुम्हीच घेणार आहात का? मला पटतच नाहीये, ती मुलगी मला माझ्या घरात नकोच आहे. मी तुम्हाला किती वेळा सांगितलंय, तरीही तुमच्या का लक्षात येत नाहीये? असं म्हणत आता पूर्वा विचारत असते त्यांनाच वेगवेगळे शब्द, त्यांनाच विचारते की नक्की काय. हर्षवर्धनचं म्हणणं असतं की शक्यच नाही, ऊर्जा आणि शौर्य ही गोष्ट शक्यच नाहीये, कारण काहीही झालं तरीही शौर्य आणि ऊर्जा एकत्र येऊ शकत नाहीत. आता आजी शगुन घेऊन गेलेत, पूर्वाने नकार दिला, इथंपर्यंतच्या गोष्टी लक्षात येतात. आता मात्र हे दोघं जण पाहतच राहतात की नक्की काय करायचंय.
कशा पद्धतीने गोष्टी सोडवायच्यात, कारण ह्या गोष्टी तर एवढ्या पुढे गेलेत, यातून मार्ग कसा काढायचा हा एकच प्रश्न उभा राहिलेला असतो. विजया मात्र जाम भडकलेली असते, इकडून हर्षवर्धन भडकलेला असतो. दोघंही म्हणत असतात की नाही, काहीही झालं तरीही ती ऊर्जा आणि आपला शौर्य दोघं एकत्र येऊ शकत नाही. तेव्हा आजींचं म्हणणं असतं की का का नाहीत एकत्र येऊ शकत, कारण काय कमी आहे. हर्षवर्धन म्हणत असतो की मला नाही माहिती, माझं शौर्य त्या मुलीच्या कधी प्रेमात पडला. मग इकडे शौर्याच्या बाबतीत आता हर्षवर्धनने निर्णय घेतला आणि सांगितलेलं असतं की काही झालं तरी शौर्याचं लग्न त्या ऊर्जा शिंदेशी होऊ शकत नाही. तेव्हा आजी म्हणतात की एक गोष्ट तूही लक्षात ठेवायची आहे, आणि ती म्हणजे शौर्याचं लग्न ऊर्जासोबतच होणार आहे. नेमकी अर्पिता तिथं आलेली असते. अर्पिताने हे सगळं बोलणं ऐकलेलं असतं. तिनं आणलेला बुके जो असतो तो हातातून खाली पडतो, आणि त्यावेळी मात्र आता सगळेजण पाहतात. सगळ्यांच्या लक्षात येतं की अर्पिता सुद्धा आलेली आहे. आता पूर्वा ऊर्जाकडे येते. ऊर्जाने पोटभर नाश्ता केलेला असतो. ऊर्जाला म्हणते की असं सगळं मी काही न बोलता तू खाऊन टाकलं की मग मात्र मला बरं वाटतं. खरंच स्वतःची काळजी घे, अशीच पॉझिटिव्ह राहा, कुठलंही टेन्शन घेऊ नकोस. तेव्हा ऊर्जा म्हणते की हो आई, मला ना आज खूप पॉझिटिव्ह वाटतंय. आई म्हणते की बरोबर आहे, शौर्याला जेव्हापासून डिस्चार्ज मिळालाय ना तेव्हापासून थोडी तू रिलॅक्स झाली, कारण ती गोष्ट वाटते तेवढी सोपी नव्हती. एकतर शौर्य आणि ऊर्जा या दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे शौर्यला एवढं लागलेलं होतं, तो ICU मध्ये होता, कोमामध्ये गेलेला होता, एवढ्या सगळ्या गोष्टी घडलेल्या होत्या. मग हे का? म्हणूनच आता दोघीही बोलत असतात, आणि म्हणून ऊर्जा थोडी रिलॅक्स झाली आहे. शौर्य घरी आलाय, सगळं व्यवस्थित होणार आहे असं कुठंतरी तिचं मन तिला सांगतंय, म्हणून ऊर्जा शांत झालेली असते. आई म्हणते हे बघ, मला बचत गटाची आज बरीच कामं आहेत, बरेच अकाउंट काढायचे आहेत, त्यामुळं तुला जेवण नाश्ता सगळं करून ठेवलेलं आहे, तुझं झालं की तू खाऊन घे आणि तू तुझ्या कामासाठी बाहेर पड, मला बाकी काहीच नको आहे, माझी मुलगी आनंदात आहे ना बस, असं इकडे तिने सांगितलेलं असतं. ऊर्जा मात्र शांतपणे या सगळ्या गोष्टींचा विचार करत असते. ऊर्जाच्या डोक्यातून जातच नसतं की शौर्य आणि तिचं नातं, शौर्य आणि त्या दोघांचं एकत्र येणं, ह्या सगळ्या गोष्टी तिला आठवत असतात. ऊर्जा मात्र म्हणत असते की नाही. इकडे अर्पिताने सगळं बोलणं ऐकलेलं आहे. तेव्हा हर्षवर्धन आणि अर्पिता, त्याचबरोबर विजया अर्पिताला म्हणते की अगं ये ना आतमध्ये ये, शौर्य झोपलाय ना, तो ग्लानीत आहे, त्याला औषधं खूप चालू आहेत, त्याच्यामुळं तो आराम करतोय, तू आतमध्ये ये, उठेल तो आता, बराच वेळ झालं झोपलाय. तेव्हा मात्र इकडे अर्पिता म्हणते की नाही, सगळं कळलंय मला, आता तुम्ही कोणतीही सर्वासर्व करायची गरज नाही. आजीने एवढं स्पष्टपणे सांगितलेलं असतं की काही झालं तरीही शौर्याचं लग्न ऊर्जासोबतच होणार आहे, त्या अर्पितासोबत होणार नाही. हे दोघं जण आजीला भांडत असतात की शौर्याचं लग्न अर्पितासोबत होणार आहे, आणि इकडून आजीचं म्हणणं असतं की शौर्याचं लग्न फक्त आणि फक्त ऊर्जा शिंदे बरोबरच होणार आहे. आता अर्पिता रडकुंडीला आलेली असते. तिला कळत नसतं की काय करायचंय, नक्की कशा पद्धतीने गोष्टी करायच्या आहेत. तिला त्रास तर होत असतो, पण ती मात्र या सगळ्या गोष्टींचा विचार करत असते की आता पुढे काय करायचंय, पुढे गोष्टी कशा सोडवायच्या आहेत, एवढंच तिच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे हर्षवर्धन सुद्धा म्हणत असतो की नाही, आणि मग अर्पिताची समजूत घालण्यासाठी सगळेजण पाहत असतात. अर्पिता तशीच निघून जाते, ती काही केल्या थांबत नाही. हर्षवर्धन म्हणतो की मला काही माहीत नाही आहे, मी माझा निर्णय सांगितलेला आहे, आणि काही झालं तरीही शौर्याच्या बाबतीत मीच निर्णय घेणार आहे. आता मात्र प्रश्न उभा राहिलेला असतो. मग आजी म्हणतात की सांगा, माझं आणि शौर्याचं नातं नाही आहे का काही, माझा आणि शौर्याचा काही संबंध नाही आहे का, माझा आणि तुमचा काही संबंध नाही आहे का, सांग मग आत्ताच्या आत्ता की माझा आणि तुझा काही संबंध नाही आहे, माझा आणि शौर्याचा काही संबंध नाही आहे, सांग, मी हे घर सोडून निघून जाते. असं आजींनी स्पष्ट केल्यानंतर हे सगळेजण पाहत असतात. सगळ्यांना तेवढाच धक्का बसलेला असतो. कळत नसतं की काय होतंय, आणि या सगळ्यामध्ये दिव्या जी आहे ती आगीत तेल ओतायचं काम करत असते. दिव्याला असं वाटत असतं की तिनं जे काय केलेलं आहे त्या गोष्टीचा तिला फायदा होणार आहे,
पण तिला कुठं माहिती आहे यामध्ये तीच अडकली जाणार आहे. हर्षवर्धनने स्पष्टपणे सगळ्यांना सांगितले की ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवायची आणि त्याचबरोबर ते म्हणजेच इथं जे काही घडलेलं आहे ते कोणीही शौर्यला सांगायचं नाही. इथं आपल्या सगळ्यांमध्ये झालेल्या गोष्टी शौर्यपर्यंत पोचता कामा नयेत. पण दिव्या मात्र हे सगळं मुद्दाम करू शकते हेही तेवढंच हर्षवर्धनला माहिती आहे. त्यानंतर हर्षवर्धन रूममध्ये येतो आणि तो विचार करत असतो आत्तापर्यंत शौर्याच्या बाबतीत झालेल्या गोष्टी. असा हा गुंडांसारखी मारामारी करून आलेला आहे. या सगळ्या गोष्टी चुकीच्या पद्धतीने झालेल्या आहेत हे सगळं त्याला आठवत असतं आणि तो मात्र या सगळ्या गोष्टी चुकीच्या पद्धतीने विचार करत असतो. त्यानंतर इकडे हर्षवर्धन म्हणत असतो की म्हणजे हे सगळं त्या ऊर्जा शिंदेचं तर नाटक नाहीये ना, या सगळ्या गोष्टी तिने तर केलेल्या नाही आहेत ना, कारण काहीही झालं तरीही आत्तापर्यंत शौर्य असं कधीच वागलेला नव्हता. एवढ्या सगळ्या गोष्टी विचित्र पद्धतीने घडत आहेत म्हणजे या सगळ्यामध्ये ती सामील तर नाहीये ना, असे विचार हर्षवर्धनच्या डोक्यात सुरू झालेले असतात. म्हणजेच ऊर्जानेच हे सगळं केले, हे साधं सुद्धा प्रेम प्रकरण नाहीये. जेव्हा शौर्य रंग खेळून आला होता तेव्हाची सुद्धा गोष्टी घडत आहेत आणि आता मात्र इकडे हर्षवर्धनच्या डोक्यातले विचार काही केल्या थांबत नसतात आणि हर्षवर्धन ज्या पद्धतीने हे सगळं बोलत असतो वागत असतो त्यावरून तर क्लिक होतं की यामागे नक्कीच वेगळा काहीतरी डाव आहे. हर्षवर्धन म्हणतो की नाही, मला चांगलंच माहिती आहे की हे सगळं जे काही घडलेलं आहे ते थोडंसं वेगळ्या पद्धतीने झालेलं आहे. आणि मग हर्षवर्धनच्या डोक्यात विचार येऊ लागतात, पूर्वापर्यंत ह्या गोष्टी गेलेल्या आहेत पण मला माहीत नाहीये, मी माझ्या मुलावर विश्वास ठेवून चूक तर केली नाहीये ना. पण हा हर्षवर्धन तिने काहीही केलं तरीही त्या मुलीला जिंकू देणार नाही एवढंच डोक्यात सुरू झालेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे ज्या गोष्टी घडलेल्या असतात त्या ऊर्जाला सुद्धा आठवत असतात. ऊर्जाला सुद्धा तेच आठवतं की ज्या पद्धतीने हे सगळं सुरू आहे नक्की काय होणार आहे हा मोठा प्रश्न उभा राहिलेला असतो. आणि मग ऊर्जा म्हणते की फोन करू का मी, कशी असेल शौर्याची तब्येत, घरी गेल्यापासून मी फोनच केलेला नाहीये, नाही नको त्याची झोपमोड होईल, असं म्हणत ऊर्जा स्वतःला थांबवते. आणि त्याचबरोबर इकडे तेवढ्यातच आजींचा कॉल येतो. त्या आजींना विचारते शौर्य कसं आहे. कुमुदिनी मॅडम शौर्य कसं आहे. आजी म्हणतात की एक अट आहे, ती अट जर तू मान्य केली तर मी तुला या सगळ्या गोष्टी सांगेल. आता आजींनी तर ऊर्जाच्या समोर अट घातली. ऊर्जा मात्र विचार करायला लागते. ऊर्जा म्हणते काय झालं. आता आजींची अट हीच असणार आहे की तू मला कुमुदिनी मॅडम म्हणायचं नाही, तू मला इकडे बोलताना फक्त आजी साहेब किंवा आजी म्हणायचं. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की हर्षवर्धन आणि विजया बोलत असतात. हर्षवर्धन विजयाला सांगत असतो की मला ना हे प्रकरण वाटतं तेवढं साधं सोपं वाटत नाही, याच्यामागे काहीतरी वेगळा हेतू आहे, काहीतरी वेगळ्या गोष्टी घडणार आहेत असं तो आवर्जून सांगत असतो. तेव्हा विजया म्हणते म्हणजे त्याचं असं म्हणणं आहे की ऊर्जाने स्वतःच तिच्यावरती हल्ला केला आणि शौर्यला असं दाखवून दिलं की ती त्याच्या मदतीला गेलेली आहे, पण असं काहीही घडलेलं नाही. ह्या गोष्टी चुकीच्या पद्धतीने चाललेल्या आहेत हे हर्षवर्धनच्या लक्षात येतं आणि तो म्हणतो की नाही, या सगळ्यामागे वेगळं काहीतरी आहे आणि ते आपल्याला शोधावं लागणार आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार सुरू झालेला असतो आणि हर्षवर्धन त्या सगळ्या गोष्टी वेगळ्या पद्धतीने हाताळण्याचा प्रयत्न करत आहे. इकडे ऊर्जा चायचूच्या गाड्यावर गेलेली आहे आणि तिथे गेल्यावर ती चहा आणि खारी ऑर्डर करते. तेवढ्यात शौर्य येतो आणि म्हणतो काय हे, मला फसवलंस तू, मला एकटीला सोडून आलीस, नाही मला यामध्ये सामील करूनच घेतलेलं नाही आहे तू, असं म्हणत शौर्यसुद्धा ऊर्जासोबत आता चहा खारी खायला बसलेला आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.